विद्यार्थ्यांनो, मी कृष्णा पाटील तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट की मी हा व्हिडिओ का तयार करतोय। हा व्हिडिओ मी अशा विद्यार्थ्यांसाठी करतोय ज्यांचं या वर्षी नुकतंच ग्रॅज्युएशन झालंय ॲग्रिकल्चर मध्ये। जे ॲग्रिकॉस आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मग या व्हिडिओमध्ये कंटेंट काय काय असणार आहे? या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये म्हणजे राज्य सेवा सोडून बाकीच्या ज्या काही सेंट्रलच्या एक्झाम्स आहे त्याच्या पूर्ण माहिती देणार। ही माहिती कशात असणार आहे? पहिल्यांदा क्वालिफिकेशन, नंतर मी तुम्हाला सांगणार आहे एज किती असतं आणि यानंतर एक्झाम पॅटर्न काय असेल। या तीन याच्यामध्ये आपण याला डिवाइड करून मी प्रत्येक एक्झामची माहिती तुम्हाला देणार आहे। मग ही माहिती घेत असताना मी थोडीशी रिक्वेस्ट करेल की एक पेन आणि नोटबुक तुमच्याकडे असू द्या, स्वतः नोट्स काढत चला, जेणेकरून याचा तुम्हालाही फायदा होईल किंवा तुमचे जे काही ज्युनियर असतील त्यांना तुम्ही माहिती देऊ शकाल। तर मित्रांनो, आपण बघूयात की एक्झाम फॉर ॲग्रिकॉस साठी कोणकोणत्या एक्झाम्स आहेत। पहिली जी एक्झाम आहे ती आहे IFFCO, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कॉर्पोरेट। ही एक्झाम या वर्षी झाली होती। याचा पोस्ट जी आहे ती होती ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी फॉर फील्ड ऑफिसर। मग आता यामध्ये काय काय येतंय? यामध्ये क्वालिफिकेशन जे होतं ते होतं 4 वर्षांचं क्वालिफिकेशन, म्हणजे 4 इयर्स BSc ॲग्रिकल्चर। म्हणजे 4 वर्षाचं जे BSc ॲग्रिकल्चरचा जी तुमची डिग्री आहे ती यासाठी कंपल्सरी होती। आणि मार्क्सही होतं 60% मार्क्स हे जनरल साठी आणि 55% मार्क्स हे SC ST साठी मिनिमम मार्क्सची कंडिशन होती। यानंतर अप्पर एज लिमिट 30 इयर्स हे ओपन साठी आणि यामध्ये 5 इयर्स रिलॅक्सेशन SC ST आणि 3 इयर्स रिलॅक्सेशन हे OBC साठी होतं। थर्ड जो होतं याचा एक्झाम पॅटर्न काय होता? याची एक्झाम ही ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट होती। मग हा एक्झाम पॅटर्न नेमका ऍक्च्युली काय होता याच्याबद्दल त्यांनी नोटिफिकेशन मध्ये डिटेल दिलेलं नव्हतं। मग मी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून मी माहिती घेतली की त्यांनी सांगितलं एक्झाम 100 मार्कांची होती, यापैकी 70 मार्क्स हे ॲग्रिकल्चरवर होते आणि उरलेले 30 मार्क्स हे ऑदरवर होते, उरलेले सब्जेक्ट्स। मग उरलेले कोणकोणते सब्जेक्ट्स? मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश याच्यावर 30 मार्क्स आणि आलेलं मॅक्सिमम 70% वेटेज ॲग्रिकल्चरला होतं। बरं, ही जी एक्झाम होती ही तुम्ही कुठूनही देऊ शकत होतात। म्हणजे तुमच्या घरी नेट असेल आणि तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर ऑनलाईन एक्झाम्स तुम्ही इथून घरूनही देऊ शकत होतात किंवा नेट कॅफे। म्हणजे ह्या एक्झाम मध्ये जसं आपण म्हणतो सेंटर असतात किंवा आयॉन सेंटर किंवा बाकीचे जे काही सेंटर कॉलेजेसला आहेत त्या प्रकारे नव्हतं। तर हे होतं तुमचं IFFCO चा पूर्ण पॅटर्न, क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि एक्झाम पॅटर्न। आता आपण बघूया सेकंड एक्झाम, सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, याला CWC शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं। ही जी पोस्ट होती ही होती मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल। CWC च्या 2 पोस्ट होत्या, एक होता मॅनेजमेंट ट्रेनी, एक दुसरी आपण बघूया पुढच्या स्लाइड मध्ये। आता क्वालिफिकेशन मॅनेजमेंट ट्रेनीसाठी होतं फर्स्ट क्लास पाहिजे होतं, PG। लक्ष असू द्या हे PG आहे। PG कशामध्ये? ॲग्रिकल्चर विथ एंटमोलॉजी और मायक्रोबायोलॉजी और बायोकेमिस्ट्री, म्हणजे हे क्वालिफिकेशन कंपल्सरी आहे। अप्पर एज लिमिट यासाठी होतं 28 इयर्स फॉर ओपन, 5 इयर्स रिलॅक्सेशन फॉर SC ST अँड 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC। पुढे बघूया काय आहे एक्झाम पॅटर्न। याचा जो एक्झाम पॅटर्न हा तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय मित्रांनो। एक्झाम पॅटर्न मध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हे 40 क्वेश्चन्स 55 मार्क्स साठी आहे। इंग्लिश 35 क्वेश्चन्स 40 मार्क्स। मॅथ्स म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूड अँड डेटा इंटरप्रिटेशन हे होतं 40 क्वेश्चन्स 55 मार्क्स। जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क्स। प्रोफेशनल नॉलेज 65 क्वेश्चन्स 65 मार्क्स। जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं, प्रोफेशनल नॉलेजला सर्वात जास्त वेटेज आपल्या लक्षात येईल की दिलेलं आहे, म्हणजे टोटल 200 क्वेश्चन्स अँड 235 मार्क्स असा याचा पॅटर्न आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही एक्झाम तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी या दोन्हीपैकी कोणत्याही एका लँग्वेज मध्ये देऊ शकता। प्लस याच्यामध्ये सांगितलं टाइम अलॉटेड, प्रत्येक याला सेपरेट टाइम दिलेला आहे, सेक्शनल टाइम दिलेला आहे। रिझनिंग आणि कॉम्प्युटरला 45 मिनिट्स, इंग्लिश 25 मिनिट्स, DI ला आणि मॅथ्सला 45 मिनिट्स, जनरल अवेअरनेस 15 मिनिट्स कारण की वेटेज कमी आहे,
आणि प्रोफेशनल नॉलेजला 50 मिनिट्स 50 मिनिटं, टोटल 3 तास असा याचा एक्झाम पॅटर्न आहे. आणि या एक्झाम मध्ये प्री किंवा मेन्स नसून फक्त एक सिंगल एक्झाम याचा असा पॅटर्न आहे. पुढे बघूया सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनची सेकंड पोस्ट ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. या ज्युनियर टेक्निकल असिस्टंट मध्ये काय काय आहेत? क्वालिफिकेशन डिग्री इन ॲग्रिकल्चर और डिग्री विथ झूलॉजी केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री. इथे एक लक्ष असू द्या, या केसमध्ये डिग्री जी आहे ॲग्रिकल्चर मध्ये पाहिजे किंवा झूलॉजी केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट मध्ये डिग्री असली पाहिजे किंवा बायोकेमिस्ट्री याच्यामध्ये देखील असलं पाहिजे. म्हणजे या दोन्हीपैकी एक आणि ॲग्रिकल्चर हे या CWCच्या ज्युनियर टेक्निकल असिस्टंट JTA साठी क्वालिफिकेशन गरजेचं होतं. अपर एज लिमिट 30 इयर्स ओपन साठी आहे. 5 years रिलॅक्सेशन फॉर SC ST अँड 3 years रिलॅक्सेशन फॉर OBC हा याचा पॅटर्न आहे किंवा हा एज लिमिट आहे. पुढं आपण बघूयात एक्झाम पॅटर्न कसा असेल. लक्षात असू द्यात मित्रांनो, मागचा एक्झाम पॅटर्न मॅनेजमेंट ट्रेनी आणि आता हा JTA एक्झाम पॅटर्न यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. मागच्या एक्झाम मध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर हे 40 क्वेश्चन 40 मार्क्स या एक्झात आहेत, तिथं 55 मार्क्स होत आहे. तिथे 235 चा पॅटर्न होता, इथे 200 क्वेश्चन 200 मार्क्स असा पॅटर्न आहे. मग पॅटर्न कडे लक्ष असू द्या. पहिला रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन्स 35 मार्क्स. मॅथ्स म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स. प्रोफेशनल नॉलेज 65 क्वेश्चन्स 65 मार्क्स. इथे देखील प्रोफेशनल नॉलेजला जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे. यालाही सेक्शनल टाइम आहे. 35 मिनिट्स फॉर रिझनिंग, 20 मिनिट्स इंग्लिश, 35 मिनिट्स मॅथ्स, 10 मिनिट्स जनरल अवेअरनेस अँड 50 मिनिट्स हे आहे प्रोफेशनल नॉलेज. तिकडची एक्झाम होती मॅनेजमेंट ट्रेनीची 3 आवर्स, ही जी होती 2 hours 30 minutes आणि 200 क्वेश्चन्स 200 मार्क्स हा असा ज्युनियर टेक्निकल असिस्टंटचा एक्झामचा पॅटर्न आहे. पुढे बघूया आपण. पुढे आहे FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता पोस्ट जी आहे ती आहे AG3 टेक्निकल. मग AG3 टेक्निकल मध्ये क्वालिफिकेशन काय गरजेचं आहे? हे आहे BSc ॲग्रिकल्चर. एक तर BSc ॲग्री असायला हवं किंवा तुमचं BE किंवा BTech झालं पाहिजे. कशामध्ये? फूड सायन्स आणि फूड टेक्नॉलॉजी मध्ये. यामध्ये अपर एज लिमिट ओपन साठी 27 इयर्स, 5 years रिलॅक्सेशन SC ST अँड 3 years रिलॅक्सेशन फॉर OBC यामध्ये दिलेलं आहे. बघूया याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल. मित्रांनो, FCI ची एक्झाम ही 2 पॅटर्न मध्ये झाली आहे. एक आहे प्री एक्झाम आणि एक मेन्स. प्रीचा सिलेबस तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. यामध्ये इंग्लिश 30 क्वेश्चन्स 30 मार्क्स आहे. रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स 35 मार्क्स. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन्स 35 मार्क्स. जर तुम्ही पाहिलं 100 क्वेश्चन 100 मार्क्स हा प्रीचा पॅटर्न आहे आणि प्रत्येकाला टाइम्स अलॉटमेंट 20 मिनिट्स ईच सेक्शन 20-20-20 म्हणजे 60 मिनिट्स असा हा 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाची एक्झाम आहे. आता याची लँग्वेज जी आहे ती बाय लँग्वेज इंग्लिश हा फक्त इंग्लिश मध्येच होणार. रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी तुम्ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये देऊ शकता. दोन्हीपैकी कोणती तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे. बघूया मेन्सचा पॅटर्न काय आहे. याच्या मेन्स पॅटर्न मध्ये मित्रांनो 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 असा मिळून तुमचा मेन्सचा पॅटर्न आहे. पेपर 1 120 मार्कांचा, पेपर 2 120 मार्कांचा असा टोटल 240 मार्काचा मेन्सचा पेपर आहे. या मेन्स मध्ये प्री मध्ये इंग्लिश, मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल नॉलेज असे 120 क्वेश्चन्स 120 मार्कांसाठी आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, ॲग्रिकल्चर हे असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं झू बायो मध्ये झालं आहे त्यांना झू, बायो आणि ॲग्रिकल्चर असे सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे एक तर PC ॲग्रिकल्चर किंवा ZB ॲग्रिकल्चर ह्या दोन्ही वेगवेगळ्याच्यात ऑर मध्ये तुम्हाला पेपर्स आहे. आता यांचा पॅटर्न जो आहे पेपर 2 चा 60 क्वेश्चन्स असणार आहे 120 मार्कांना म्हणजे एका क्वेश्चन साठी 2 मार्क्स असा याचा पॅटर्न आहे.
मग असं 120 आणि 120 टोटल 240 मार्क्स आहे. आता इथे ज्या लोकांचं टेक्निकल बऱ्यापैकी चांगलं आहे त्यांना खूप फायदा आहे. जसा 60 क्वेश्चन मध्ये तुम्ही 120 मार्क्स कमवू शकतात, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क, तर मेन्स मध्ये या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. पुढे आपण चालतोय टोबॅको बोर्डच्या एक्झाम साठी. आता टोबॅको बोर्ड मध्ये जी काही पोस्ट होती फील्ड ऑफिसर और टेक्निकल असिस्टंट ह्या आहेत. आता या दोन्ही पोस्ट साठी क्वालिफिकेशन बीएससी ऍग्रिकल्चर, एज लिमिट 30 इयर्स, 5 इयर्स रिलॅक्सेशन फॉर SC ST आणि 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC. मित्रांनो याला नोट डाऊन करत चला. प्रत्येक पीपीटी जी तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय याचा व्यवस्थित तुम्हाला फायदा होऊ द्या. यानंतर एक्झाम पॅटर्न आपल्याला समोर दिसतोय. हा आहे नॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर सायन्स. पहिल्या याच्यामध्ये 60 क्वेश्चन 60 मार्क्स, जनरल नॉलेज 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स, जनरल इंग्लिश 20 क्वेश्चन 20 मार्क्स. असा जर पहिला तुम्ही टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे 100 आणि मार्क्स देखील आहे 100, म्हणजे तुम्हाला इथेही लक्षात येणार की 60% वेटेज हे ऍग्रिकल्चर साठी आहे आणि उरलेलं 40% वेटेज हे नॉन टेक्निकल साठी आहे. याच्यामध्ये एकच सिंगल एक्झाम आहे. पुढे बघूया. आता आहे दी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याला शॉर्टकट मध्ये CCI असं म्हटलं जातं. यासाठी पोस्ट जी आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह JCE. क्वालिफिकेशन BSc ऍग्रिकल्चर विथ 50% मार्क्स जनरल अँड OBC अँड 45% मार्क्स फॉर SC अँड ST. इथे पर्सेंटेज गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना जनरल मध्ये 50 पेक्षा कमी मार्क्स आहे ते इथे ऍप्लिकेबल नव्हते, आणि जे SC ST मधले विद्यार्थ्यांना 45 पेक्षा कमी मार्क्स असतील तर या एक्झाम साठी ऍप्लिकेबल नाहीयेत. अप्पर एज लिमिट यामध्ये दिलेलं आहे 27 इयर्स फॉर ओपन, 5 इयर्स रिलॅक्सेशन SC ST अँड 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC. एक्झाम पॅटर्न बघूया. यासाठी सिंगल एक्झाम आहे. याच्यामध्ये प्री आणि मेन्स असं दिलेलं नाही. सिंगल एक्झाम मध्ये पहिल्यांदा जनरल इंग्लिश 10 क्वेश्चन्स 10 मार्क, रिझनिंग 10 क्वेश्चन्स 10 मार्क, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स, जनरल नॉलेज 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी दॅट इज पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन्स 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स आणि सब्जेक्ट नॉलेज हे आहे 60 क्वेश्चन्स 60 मार्क्स. आता जर हा पॅटर्न स्टडी केला लक्षात येईल सब्जेक्ट नॉलेज 60 क्वेश्चन 60 मार्क्स टोटल 120 मार्कांची एक्झाम आहे. यापैकी 50% वेटेज हे सब्जेक्ट नॉलेजला आहे तुमच्या ऍग्रिकल्चरच्या. मग उरलेलं 50% म्हणजे 60 मार्क्स हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट जसं इंग्लिश, रिझनिंग, मॅथ्स, जनरल नॉलेज आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी याला देण्यात आलेली आहे. मग प्रश्न पडतो सर मग बाकीचे उरलेले जे 5 सब्जेक्ट आहे नॉन टेक्निकल याला वेटेज कमी आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज, तर मग याचा इम्पॉर्टन्स कमी आहे का? तर बिलकुल नाही. जसं तुम्हाला 50% हे टेक्निकल सब्जेक्टला आहे तर उरलेला 50% नॉन टेक्निकल आहे. या टेक्निकल सब्जेक्टमध्ये जनरली कॉम्पिटिशन 5-7 मार्कांची असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 45 असतील तर एखाद्याला 48, 49, मॅक्स 50 या रेंजमध्ये टेक्निकलमध्ये विद्यार्थ्यांचा पॅटर्न फॉलो होतो किंवा तो असतो, मोस्ट ऑफ द एक्झाम्स मध्ये असतो. मग उरलेले जे सब्जेक्ट आहे हे किंग मेकर आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये तुम्ही किती मॅक्झिमम स्कोर करतात त्यावर बेस आहे की तो तुमचं मेरिट काय असणार. त्यामुळे उरलेल्या सब्जेक्ट्सला देखील आपण कमी लेखू नये. बघूया पुढचं जो आहे द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI ज्युनियर असिस्टंट जनरल. क्वालिफिकेशन BSc ऍग्रिकल्चर 50% मार्क्स फॉर जनरल अँड OBC, 45% मार्क्स फॉर SC ST. अप्पर एज लिमिट आहे 27 वर्ष फॉर ओपन, 5 इयर्स रिलॅक्सेशन SC ST, 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC. आता एक्झाम पॅटर्न ऑलमोस्ट एक्झाम पॅटर्न सेम. जनरल इंग्लिश 10-10, रिझनिंग 10, क्वांटिटेटिव्ह 10 हा तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय. सब्जेक्ट नॉलेज 60-60 म्हणजे 120 क्वेश्चन, 50% सब्जेक्ट नॉलेज, 50% नॉन टेक्निकल. जो मागे सांगितला होता तोच हा पॅटर्न आहे. पुढे
हा आहे IBPS SO. ही पोस्ट बहुतांश विद्यार्थ्यांशी म्हणजे ओळखीची आहे. बरेचसे आपले सिनियर बँकेमध्ये ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेले आपल्या निदर्शनास आले असेल किंवा आपल्या ओळखीचेही असतील. मग आता AFO ही जी पोस्ट आहे यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे BSc ऍग्रीकल्चर. तुमचं पर्सेंटेजची इथे कोणतीही अट नाहीये. किंवा BE BTech असेल, फूड सायन्स, फूड टेक्नॉलॉजी तेही इथे ऍप्लिकेबल आहेत. अप्पर एज लिमिट 30 years फॉर ओपन, 5 years रिलॅक्सेशन SC and ST and 3 years रिलॅक्सेशन फॉर OBC. आता IBPS SO ही एक्झाम्स नेमकी कशाशी रिलेटेड आहे? बँकिंग मध्ये ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसरच्या पोस्ट ज्या असतात ती IBPS SO या एक्झाम थ्रू कंडक्ट केल्या जातात. मग IBPS ही एक ऑर्गनायझेशन आहे जी बँकेची एक्झाम कंडक्ट करते. फक्त बँक नाही, आजकाल भरपूर एक्झाम्स IBPS थ्रू कंडक्ट केल्या जातात. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. आता याचा आपण बघूया एक्झाम पॅटर्न काय आहे. याच्या एक्झाम पॅटर्न मध्ये रिझनिंग हा 50 क्वेश्चन्स आहेत 50 मार्कांसाठी. इंग्लिश 50 क्वेश्चन्स फॉर 25 मार्क्स म्हणजे इंग्लिशच्या एका क्वेश्चनला अर्धा मार्क असं याचं वेटेज आहे. मॅथ्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याचं 50 क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स. सेक्शनल टाइम आहे 40-40-40 म्हणजे 120 मिनिटं आणि टोटल 150 क्वेश्चन्स 125 मार्क्स. यानंतर आहे तुमचं मेन्स मध्ये. मित्रांनो, मेन्स मध्ये तुम्हाला फक्त ऍग्रीकल्चर रिलेटेड म्हणजे तुमचं टेक्निकल जे आहे त्या टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज मध्ये हे सब्जेक्ट कव्हर असतील आणि त्यावरच बेस एक्झाम असेल. मग नंबर ऑफ क्वेश्चन 60, मॅक्झिमम मार्क्स सुद्धा 60, इच क्वेश्चन 1 मार्क. मीडियम इंग्लिश और हिंदी मध्ये तुम्ही देऊ शकतात आणि ड्युरेशन असणार आहे 45 मिनिट्स. म्हणजे प्री मध्ये रिझनिंग, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मेन्स मध्ये फक्त प्रोफेशनल नॉलेज, बाकीचे सब्जेक्ट्स नाही. पुढची आपण बघूया. पुढे आहे IBPS RRB रिजनल रूरल बँक. यासाठी स्केल 2 ऑफिसर म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर या पोस्ट साठी ही एक्झाम कंडक्ट केल्या जाते. आता स्केल 2 ऑफिसर आहे म्हणजे बऱ्यापैकी सिनियर पोस्ट आहे, त्यामुळे इथे तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील गरजेचा आहे. डिग्री तर ऍग्रीकल्चर मध्ये हवीच, प्लस 2 years एक्सपिरियन्स जो तुमच्या टेक्निकल सब्जेक्टशी रिलेटेड असेल. एक्सपिरियन्स हा ऍग्रीकल्चर मधलाच असला पाहिजे, ऍग्रीकल्चर रिलेटेड असला पाहिजे. अदर दॅन ऍग्रीकल्चर एक्सपिरियन्स इथे कॅल्क्युलेट केल्या जाणार नाही. यानंतर अप्पर एज लिमिट हा ओपन साठी 32 years, जसा एक्सपिरियन्स बेस आहे म्हणून एज लिमिट जास्त आहे. ओपन साठी 32 years, 5 years रिलॅक्सेशन आहे SC आणि ST आणि 3 years रिलॅक्सेशन आहे OBC साठी. तर हे होतं IBPS RRB. बघूया याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल. आता याचा एक्झाम पॅटर्न आपण चेक करूया मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हा तुमचा एक्झाम पॅटर्न. ऑफिसर स्केल 2 स्पेशलिस्ट कॅडर. रिझनिंग तुम्हाला 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 40 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी आहे. फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स. आता इथे चौथ्या याच्यामध्ये दिसतंय इंग्लिश आणि हिंदी हे 2 आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, इंग्लिश आणि हिंदी हे ऑर मध्ये आहे. यामध्ये तुम्ही एक तर इंग्लिश सिलेक्ट करा किंवा हिंदीची एक्झाम सिलेक्ट करा. ह्या नंबर ऑफ क्वेश्चन 40-20 मार्क्स हे आहे म्हणजे दोन्ही नसून यापैकी कोणताही एक एक्झाम तुम्ही देऊ शकता, एक सब्जेक्ट चूज करू शकता. आणि कॉम्प्युटर नॉलेज हा तुम्हाला 40 क्वेश्चन्स 20 मार्क्स आहे. प्रोफेशनल नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स, टोटल 200 मार्क्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन 240 हा याचा पॅटर्न आहे. टोटल टाइम कंपोजिट टाइम आहे याचा 2.5 तासांचा. तर हा तुमचा एक्झाम पॅटर्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय मित्रांनो. रिझनिंग, कॉन्ट, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश किंवा हिंदी, कॉम्प्युटर नॉलेज, प्रोफेशनल नॉलेज हा तुमचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये मेन्स नाही आहे, सिंगल एक्झाम्स आणि इंटरव्ह्यू आहे. हे होतं मित्रांनो तुमचं ऍग्रीकल्चर रिलेटेड ज्या काही एक्झाम्स होत्या याबद्दल मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलाय.
मित्रांनो, आता याच्यावर अजून जास्त माहिती कलेक्ट करा. आता आपल्याकडे वेळ आहे. जे विशेष करून लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा आता लास्ट इयर येणार आहेत, अशा विद्यार्थ्यांकडे वेळ आहे. कोणतीही पेपर किंवा पॅटर्न स्टडी करणं अगोदर गरजेचं आहे एक्झाम द्यायच्या अगोदर. मग जी आपल्याला एक्झाम द्यायची आहे त्यासाठी काय काय असतं, ह्या सगळ्या एक्झाम्स आम्ही देऊ शकतो का? मित्रांनो, लक्षात असू द्यात, कोणत्याही एका एक्झामसाठी तुम्ही हा जो पाहिलं असेल एक्झाम पॅटर्न ऑलमोस्ट सर्वांचा सेम आहे. थोडाफार मार्कांमधला डिफरन्स असेल पण सब्जेक्ट सेम आहेत. म्हणजे तुम्ही सिंगल सिलेबसवर नंबर ऑफ एक्झाम्स वेगवेगळ्या देऊ शकतात. या वर्षीचे बरेचसे आपले असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं एकापेक्षा जास्त एक्झाम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे सिंगल सिलेबसवर जर एवढ्या एक्झाम्स कव्हर होत असतील तर आपण अभ्यासाला लागायला आतापासून हरकत नाहीये. आपण ऍटलिस्ट बेसिक तरी कव्हर करायला हरकत नाहीये. टेक्निकल जेवढं तुम्हाला स्ट्रॉंग करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मी अशी अपेक्षा ठेवतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तुमच्या ज्युनियर सोबत तुम्ही याला शेअर करा आणि मॅक्सिमम फायदा घ्या. थँक्यू मित्रांनो.